समजा माझा एखादा मित्र आहे, त्याला आता नवीन उद्योग उभारायचा आहे, बरोबर. त्याचं वय असेल 22-23 वर्ष, तर मग आता ग्रॅज्युएशन झालेलं किंवा थोडंसं बिझनेसचं नॉलेज असलेला, तर मग सरकारकडून काय काय गोष्टी ज्याच्यामध्ये त्याला सपोर्ट भेटेल? खूप साऱ्या गव्हर्नमेंटच्या योजना आहे आणि मराठवाडा आणि विदर्भासाठी तर खूप चांगलं आहे. गव्हर्नमेंटची स्कीम आहे बघ, PSI अंतर्गत स्कीम आहे 2019 मधली, ज्याच्यामध्ये जर तुम्ही मराठवाड्यामध्ये उद्योग सुरू करत असाल तर तुम्हाला 60 ते 80% सध्या सबसिडी आहे. अरे म्हणजे एखादा उद्योजक आहे आणि त्याला काहीतरी करायचं तर गव्हर्नमेंट तुमच्या मागे आहे. बरोबर आहे, बँका तुम्हाला फायनान्स करायला तयार आहे. पण काय आहे की आपल्याला तिथे जावं लागेल ना. या स्कीम मध्ये काय आहे बघ, समजा मी एक उद्योग चालू करतोय आणि त्या उद्योगामध्ये मला 1 करोडची माझी इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर आहे, त्या स्कीम मध्ये 1 करोडची इन्व्हेस्टमेंटमुळे तुम्ही लँड परचेस केलेली, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केलेला खर्च, त्याच्यानंतर तुम्ही जे काही मशिनरी घेतले त्याचा खर्च, तुमची लाईटचा खर्च, हा सगळ्यांचं पॅकेज जर 1 कोटी रुपये मी त्या प्रोजेक्टसाठी लावले समजा, तर त्याच्यावरती साधारणतः मला 60 ते 80% पुढच्या 10 वर्षामध्ये रिटर्न मिळणार. अरे वा. ते मिळणार तुम्हाला जीएसटीच्या स्वरूपात रिटर्न मिळणार, ते मला लाईट बिलाच्या स्वरूपात मिळणार, म्हणजे आपलेच पैसे आहेत आपल्याला मिळत आहेत ना. आणि ही स्कीम फक्त मराठवाड्यासाठी 60 ते 80% आहे, कारण त्यांना ते डेव्हलप करायचा हा एरिया.